श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज तुमच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर चला, आपण पाहू शकता की जाईच्या झाडाची वेणी घालायची होती काहीतरी वेगळ्या प्रकारे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं. तर खूप ते पसरट पसरट चाललं होतं, बाकीच्या झाडांना पण खूप डिस्टर्ब होत होतं. त्याच्यासाठी हे त्याची म्हटलं काहीतरी वेगळं वेणी वगैरे घालून त्याचे जे फुलं येतील ते फ्रंट साईडला येतील अशा प्रकारे आपण ही वेणी घालूया. मग त्याच्यासाठी या झाडाची वेणी घालत होतो. खूप खूप पालवी त्याला फुटली होती. आता पाऊस वगैरे चालू झालाय त्याच्यामुळे मस्त प्रकारे हे इथे व्यवस्थित येत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं खालचे असे पानं वगैरे सर्व काढून फक्त वरती ठेवावं आणि मग वेणी घालावी. अशा प्रकारे वेणी घातली आणि त्याला असं गुंडाळून फ्रंट साईडला असं छानपैकी असे बांधून घेतलं. असं दोन म्हणजे ज्या होत्या बऱ्याच फांद्या वगैरे होत्या त्या ठिकाणी हे केलं. कारण आता काय झालंय, पावसाळा वगैरे सुरू झालेला आहे आणि म्हटलं इथली स्वच्छता पण करता येईल. 2 दिवस लागतील असं म्हणलं होतं, परंतु 2 दिवस आम्हाला व्हिडिओ टाकता नाही आले काही कारणास्तव. लहान बाळ तर आहे पण थोडंसं नाही टाकता आलं, तर त्यामुळे सॉरी. त्यानंतर मग हे झाडांची कटाई वगैरे पण करायची होती. मग हे असे पानं सर्व काढून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण वेणी घालूया. अशा प्रकारे या झाडांची वेणी घातली. वेणी घालताना खूप सोपी पद्धत आहे आणि छान असं त्या झाडाला पण खूप छान प्रकारे असं लूक येतं. तुम्ही करू शकताय. कारण की काय होतं, आपल्याला जास्त जर झाड वाढवायचं नसेल तर त्याच्यासाठी हा उपाय खूप चांगला फायदेशीर आहे. तुम्हाला मी तरी पण याच्यानंतरचा व्हिडिओ दाखवेल की ते किती वाढतं. काय असं काय होतं, त्याची वेल राहते ना, तर ती खूप वाढत जाते आणि मग नंतर कटई करायची, सगळं पसरट जातं. त्याच्यामुळे हा एक उपाय हे केला. एक म्हटलं चला आपण असं करून बघूया काहीतरी वेगळं. आणि मग त्याच्यानंतर हे आपण झाडं त्या दिवशी आणले होते आणि त्याच्यामध्ये बघा हे दुसऱ्यांदा फुल आल्या. आम्ही रेड म्हणून आणलं होतं पण थोडंसं पिंकिश आहे, पाहू शकताय. लोक खूप फसवतात की तिथे कळी फक्त दिसली, त्याला म्हटलं होतं की रेड आहे का, तर नाही हो म्हणे. आम्ही आणलं, म्हटलं महालक्ष्मीच्या पूजेसाठी वगैरे लागतं, गणपतीला वगैरे. आणि हे गुलाबाच्या कळ्या पण पाहू शकतायत. हे फर्स्ट टाईमच इथे आपल्या घरी आणल्यानंतर हे 3 फुलं उमलले आहेत. किती छान आहेत, बटन्सचे. त्याबरोबर आंब्याचं सध्या आम्ही हे टेरेसवरच म्हटलं पाऊस लागावं या झाडांना, नंतर मग म्हटलं बाल्कनीमध्ये वगैरे आणावं. अशा प्रकारे वरची सगळी स्वच्छता सगळी झाली. नाही म्हटलं स्वयंपाकाचा वेळ झाला. मग म्हटलं आज पनीरचा बेत होता, म्हटलं पनीरची भाजी करावी. आज मुली खूप मागे लागल्या होत्या, काहीतरी नवीन चटपटीत काहीतरी कर असं, म्हणून मग आज आम्ही मुलींसाठी खास पनीरची भाजी बनवली. तर भाजी बनवण्यासाठी बाहेरूनच आम्ही पनीर आणलं. आज दरवेळेस घरी लावतो पण इतका वेळ नाही भेटला पनीर लावायला घरी, त्यासाठी विकतचंच पनीर आणलं आणि त्याचा मसाला पण विकतचाच आणला. पनीरचे आम्ही थोडे ते छोटे छोटे तुकडे केले. ते तुकडे करून छान व्यवस्थित गरम पाण्यामध्ये टाकले. गरम पाणी उकळू दिलं. उकळल्यावर छोटे छोटे पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये टाकले, कारण की त्याच्यामध्ये टाकल्यावर ते जरा मऊ होतात ना, सॉफ्ट होतात. 2 मिनटं पनीरचे तुकडे जरा उकळू दिले पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. छान उकळल्यावर ते सॉफ्ट झाल्यावर ते एका बाउलमध्ये पनीर काढून घेतले. त्याच्यानंतर आम्ही लगेच पनीरचं मसाला घेतला आहे. त्या मसाल्यामध्ये 1-1.5 कप दूध घेतले. ते दूध आम्ही त्याच्यात मिक्स केलं हळू छान. त्याच्या गाठी नाही होऊ द्यायच्या, त्याचे गोल गोल गाठी पण होत जातात आणि मग ते काही चव लागत नाही. ते एवढे छान दिसत नाही, व्यवस्थित बी दिसत नाही आणि त्याची चव लागत नाही. कुठं भाजी कच्ची राहून जाते. त्यासाठी 1.5 कप दूध, यामध्ये 1.5 कप दूध मिक्स केलं आहे आणि टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि एकसारखं मिक्स करत गेलो. एक साईडनीच गोल फिरवत जायचं, कारण की त्या गाठी होत नाही आणि छान मिक्स होतं. ते एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर हे एकजीव करत राहायचं आणि त्याच्यानंतर आपलं तिकडं पनीर तर काही गरम झालं असेल, सॉफ्ट झालं असेल गरम पाण्यात, उकळत्या पाण्यात टाकल्यावर. त्या पनीरला पण आपण काढून घ्यायचं. ते काढून घ्या एका छोट्याशा वाटीमध्ये, नाही तर बाउलमध्ये ते पनीर काढून घ्यायचं. हे तर आपलं झालं आहे मिक्स व्यवस्थित. कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये थोडं तूप टाकायचं
आम्ही तेलाचा तर वापर अजिबात करत नाही, आम्ही तुपाचाच वापर करतो. म्हणून घरचं तूप आहे आमचं गाईचं. आम्ही ते तूप घेतो, तूप टाकतो त्याच्यात. तूप टाकले 1.5 चमचा तूप टाकले, 1.5-2 चमचे. त्यात ऑलरेडी आम्ही पहिलेच टमाट्याची ग्रेव्ही करून ठेवली होती. टमाट्याची ग्रेव्ही करून ठेवली आहे. ग्रेव्हीसाठी जे टोमॅटो ग्रेव्ही केली आहे ते खूप आंबट वगैरे लागतं, त्यामुळे आम्ही एकच टोमॅटो घेतला आहे, कारण आंबट वगैरे नंतर भाजी होईल त्यासाठी. अशा प्रकारे छानपैकी तेल गरम होऊन दिलं आणि त्याच्यानंतर मग आपली जी ग्रेव्ही होती ती त्याच्यामध्ये मिक्स केली आणि त्याला छानपैकी बराच वेळ खूप कमी गॅसवर ते मिक्स छान प्रकारे मस्त मिक्स झालं ह्याच्या तुपामध्ये वगैरे आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत, त्यातलं पाणी वेगळं होईपर्यंत छान त्याला ग्रेव्हीला हलवलं. मग त्याच्यानंतर जे आपले कट केलेले आणि गरम पाण्यातून काढलेले जे पनीर होते ते एका दुसऱ्या डिशमध्ये काढून ठेवले आणि याच्यामध्ये ते थोडे ब्राऊन वगैरे झाल्यानंतर छानपैकी फेटलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण तयार केलेला जो पनीर मसाला आहे तो त्याच्यानंतर ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ही आजची आपली रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकताय याला थोडासा कलर येत गेला. शिजल्यावरच त्याचं आंबटपणा कमी होईल. नाही तर काय होणार आहे, कच्ची जर ठेवली ग्रेव्ही चांगली तुपामध्ये जर नाही परतली किंवा तेलामध्ये नाही परतली तर ती आपल्याला आंबट अशी टेस्ट देईल. मग ते भाजीची तेवढी चव येणार नाही ना आपल्याला. त्यासाठी चांगली अशीच उकळू द्यायची चांगली ही टोमॅटोची. अशा प्रकारे पाहू शकताय त्याला आता तेल सुटलेलं आहे आणि छानपैकी टोमॅटोमुळे थोडंसं तेल म्हणजेच आपण तूप टाकलेले, सॉरी मी तेल म्हटले. तूप छानपैकी असं बघा मोकळं मोकळं झाले आणि आता आपण जी ग्रेव्ही बनवली होती त्याच्यामध्ये दूध वगैरे मिक्स करून ती ग्रेव्ही या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेली आहे, पाहू शकतायत. आता ती बाहेरची जी पनीरची भाजी असते त्याच्यात कलर वगैरे मिक्स केलेला असतो म्हणून ती खूप रेड रेड दिसते. ही तुम्हाला रेड दिसणार नाही, ही आपली घरगुती आहे. त्याच्यामुळे एवढी रेड वगैरे आपण नाही त्याच्यामध्ये कलर वगैरे काही मिक्स केलं नाही, काही तिखट, कारण ऑलरेडी ह्या पॅकेट होता तो मसाल्याचा. तसंच हे केलं आहे, फक्त आपण ग्रेव्ही ॲड केलेली आहे टोमॅटोची थोडी, बाकी कोणते मसाले त्याच्यामध्ये टाकलेले नाहीत. छानपैकी त्याला उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर उकळी तर आलेलीच आहे आणि मग हे आपले जे पनीर आहे त्याच्यात मिक्स करायचे. पाहू शकतायत मस्त असे मिक्स आणि 2 ते 3 मिनटापर्यंत थोडं त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून कमी गॅसवर मंद आचेवर ठेवायचं आणि अशी हळूहळू अशी तिला शिजू द्यायची, कमी मंद आचेवर शिजवायची. अशी चटकदार छान मस्तपैकी चव देणारी ही आपली पनीरची भाजी रेडी झाली. तुम्हाला वाटत असेल हा कलर वगैरे, कलरवर काही नसते, टेस्ट खूप महत्त्वाची असते आणि याची टेस्ट आम्ही आता झाल्यानंतर घेऊ टेस्ट. अशा प्रकारे हा जो आजचा व्हिडिओ आहे तर तो हे छानपैकी 5 मिनटं झाले आणि आपली ही जी भाजी आहे ती रेडी झालीच आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहू शकता आमच्या छोट्या छोट्या बेबीलासुद्धा हे आवडलेले आहे. पनीर करते तर खरंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.